गडचिरोली पोलिसांनी बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट उघड करत 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा हायटेक कलर प्रिंट, ब्रँड पेपर, संगणकीय साहित्य तसेच बनावट नोटा असा एकूण 39,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही बाब बँक ऑफ महाराष्ट्रच्या ATM डिपॉझिट मशीनमध्ये जमा झालेल्या बनावट 100 रुपयांच्या नोटांमुळे उघडकीस आली. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रमोद कोवे या आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने आदित्य रेचनकर याच्याकडून नोटा घेतल्याची कबुली दिली. यानंतर गडचिरोली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने नागपूर येथील त्रिमूर्ती नगर परिसरात छापा टाकून बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी मयूर डोईजड, आदित्य डोईजड, आदित्य रेचनकर आणि प्रमोद कोवे या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालामध्ये बनावट 50, 100 आणि 200 रुपयांच्या नोटा, प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर आणि इतर साहित्याचा समावेश आहे. आरोपींना 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक M रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तरित्या पार पाडली.